इथून पुढे या खेळामध्ये 10 गुण आम्ही वाढवणार आहोत आणि ते बोनस पॉइंट्स आहेत, बोनस पॉइंट्स, आणि ते आहेत सासूबाईंच्या हातात. आणि आता बघायचंय तुम्हाला ते गुण दोघींपैकी कुणाला तरी एकीलाच देता येणार आहेत आणि त्याचा उपयोग पुढच्या राऊंड मध्ये पैठणी जिंकण्यासाठी त्यांना होईल. तर तुम्ही कुणाला देणार ते गुण? आणि त्यांना थोडासा विचार करायला मी लावला होता आणि त्यांनी माझ्याकडे एक जादूचं कार्ड दिलंय ज्याच्यामध्ये ते एक नाव आहे. दोघींपैकी कोण असणार आता नाही सांगणार आहे, थोडासा वेळ घेऊयात. हा खेळ झाला की ते नाव मी ओपन करणार सगळ्यांच्या समोर. तर आता खेळूयात पैठणीचा खेळ. खेळ अगदी सोपा आहे. इकडे काही चेंडू दिसतात. हे चेंडू सासूबाई वरती उडवणार हवेत आणि सुनबाईंना ते झेलायचे. चेंडू झेलल्यानंतर आपापल्या बास्केटमध्ये चेंडू टाकायचा आहे. अट एवढीच आहे, चेंडू जर झेलताना पडला सोडून द्या, तो उचलायचा नाही, दुसरा चेंडू पकडायचा आहे. नियम कळले? तुम्ही तयार? खेळ सुरू करूयात. सासूबाई एक चेंडू घ्या, हे बास्केटच घ्या. तुमची वेळ सुरू होतीये आता. खेळ खूप धमाकेदार झालाय आणि आता बघायचा आहे निकाल. धाकट्या जाऊबाईंकडे जाऊयात. त्यांनी खूप छान कॅच घेतलेत. बघूयात. 1 2 3 आणि 3. एक टप्पा पडून घेतला होता म्हणून हा बाद आहे. 3 चेंडू तुम्ही जमा केलेले आहेत. टाळ्या. आणि आता थोरल्या जाऊबाई. थांबा. 1 2 3 4 5 6 7. आणि आता अंतिम निकाल बघायचंय. पैठणी कोण जिंकणार? थोरल्या जाऊबाईंचे आतापर्यंतचे एकूण गुण झालेले आहेत 130 आणि धाकट्या जाऊबाईंचे आतापर्यंतचे एकूण गुण झालेले आहेत 120. आणि आता जादूचं कार्ड सासूबाईंनी कोणाच तरी एकीचं नाव याच्यामध्ये लिहिलंय. त्यांना मिळतील बोनस 10 गुण. कुणाचं नाव असेल? कुणाचं नाव असेल? त्यांचं नाव असेल. आणि कार्ड मध्ये नाव आहे ललिता. 10 गुण यांना मिळत आहेत. म्हणजे आता असं झालंय 130 यांना, 130 तुम्हाला. पुन्हा एकदा टाय. थांबा, याच्यावरती सुद्धा आमच्याकडे उपाय आहे. अंतिम निकाल राहणार आहे सासूबाईंच्या हातात. तेव्हा आता मी त्यांनाच विचारतोय की पैठणी तुम्ही कुणाला देणार? आणि नियम एकच आहे, कुणातरी एकीलाच पैठणी देता येणार आहे. निर्णय तुमचा. निर्णय तुमचा. विचार करा आणि पैठणी द्या. विजेता ठरलेल्या आहेत ललिताबाईंनी. जोरदार टाळ्या. आणि ही मानाची पैठणी सासूबाई तुम्हीच त्यांना द्या. तर धाकट्या जाऊबाई विजेता ठरलेल्या आहेत. विचारूयात थोरल्या जाऊबाईंना कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय पैठणी जिंकल्यामुळे. शेवटी पैठणी घरातच आली. पैठणी आपली घरातच आली. मग तुम्ही पण घडी मोडणार. वा. आणि आता मला वळायचंय जरासं आमच्या दादांकडे. तुम्हाला कसं वाटतं? हसून शुभेच्छा द्या त्यांना. कसं वाटतं? फक्त बरं वाटतंय? नाही, हसायला येतंय ना की त्याच्यानंतर त्यांना काही बोलता येत नाहीये. मला वाटतं त्यांच्या हसण्यातून त्यांनी शुभेच्छा देऊन टाकलेल्या आहेत. आणि आता विजेत्या सुनबाई कसं वाटतंय? खूप छान वाटते. मग आता इथून पुढे डोसा वगैरे 2-2 डोसे दिवसाला, सकाळी संध्याकाळी. आणि सासूबाई आता मी तुमच्याकडे येतोय. यांनाच का पैठणी दिली? तो म्हणजे लाडकी आहे म्हणून तिलाच दिली. त्यांनी आपल्या एका शब्दात सांगितलं की लाडकी आहे म्हणून तिलाच दिली. मला वाटतं की घरातले सगळेच लाडके आहेत आपले. पण खेळ होता त्याच्यामुळे थोडंसं कुणीतरी पुढे जाणार, थोडंसं कुणीतरी मागे राहणार. हा खेळ असाच रंगत राहणार आहे. पण आजचा खेळ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1,
अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तर आजच्या खेळात तर खूपच मजा आली. आता पैठणी घेऊन येतोय पुढच्या भागात तुमच्या घरी. तोपर्यंत पाहत राहा होम मिनिस्टर. जाऊबाई